श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. एक प्रश्न आहे, मी तो वाचतो आणि अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे की नीच राशीतील ग्रह म्हणजे एखादा ग्रह नीच राशीत असताना जर बाल किंवा वृद्ध अवस्थेमध्ये असेल तर नीचेचे वाईट फळ देणार नाही ना, असा हा प्रश्न आहे. अतिशय इंटरेस्टिंग हा प्रश्न आहे, म्हणून म्हटलं ह्यावर एक छोटेखानी व्हिडिओ बनवूया. पुन्हा एकदा या प्रश्नाकडे पाहूया. त्यांचं म्हणणं असं आहे की ग्रह नीच राशीत आहे म्हणजे तो काही ना काही वाईट फळ देईल, पण ऍट द सेम टाइम तो त्या नीच राशीमध्ये बाल अवस्थेमध्ये किंवा वृद्ध अवस्थेमध्ये आहे. मग त्याची ती वाईट फळं कमी होतील का, असं त्यांचा प्रश्न आहे. आता या प्रश्नात एक मुख्य गृहीतक हे आहे की नीच राशीचा ग्रह वाईटच फळ देतो. आधी त्याचा उहापोह करू, त्याबद्दल पाहू आणि मग अवस्थांकडे येऊया. सगळ्यात पहिली गोष्ट ज्योतिष अभ्यासकांची चुकीच्या दिशेने जाणारी ठरते ती म्हणजे हा विचार की ग्रह एखादा नीच राशीत असेल तर तो वाईटच फळ देतो. ग्रहाचं बलाबल आणि ग्रहाचं फलित या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे आपल्या बऱ्याचदा लक्षात येत नाही. बल आणि फल हे दोन भिन्न विभाग आहेत. ग्रहाचं काही बाबतीत बलाबल बघण्याच्या दृष्टीने नीच राशीतला ग्रह हा कमकुवत ठरतो, हा नियम बरोबरच आहे, तो चुकीचा नाही. पण असा कमकुवत ठरलेला ग्रह फलिताच्या दृष्टीने किंवा फलाच्या दृष्टीने सुद्धा सगळ्याच बाबतीत प्रतिकूल ठरतो, हे मात्र चुकीचं आहे. हा विचार चुकीचा आहे आणि मुळात शास्त्रकारांना सुद्धा हा विचार मुळीच अभिप्रेत नाही. शास्त्रकारांनी सुद्धा सूत्रबद्धरित्या ग्रहांची जी राशीगत फलं दिलेली आहेत त्यात नीच राशीतल्या ग्रहाची सगळीच्या सगळी वाईट फळं दिलेली नाहीयेत, प्रतिकूल फळं दिलेली नाहीयेत. त्यांना जर तसं म्हणायचं असतं तर त्यांनी नीचेतल्या प्रत्येक ग्रहाचं वाईटच फळ दिलं असतं की नाही. आणि आपल्या फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 2 मध्ये तर अख्खाच्या अख्खा खंडच या विषयाचा उलगडा करणार आहे की ग्रह एखाद्या राशीत फळतो कसा, त्याची फळं बनतात कशी. विस्तृत आणि दीर्घ तो अख्खा 340 पानांचा खंड आहे आपली. त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर एखाद्या ग्रहाचं नीच राशीत असतानाचं फळ देताना आपण त्याची चांगली बाजू ही कशी उजेडात येते आणि प्रतिकूल बाजू सुद्धा कशी उजेडात येऊ शकते, या दोन्ही बाजू तिथे मांडलेल्या आहेत. कारण प्रत्यक्ष कुंडलीमध्ये त्याचा अनुभव येतो. कन्येचा शुक्र कितीही निर्बली मानला तरी तो फलिताच्या दृष्टीने सगळ्याच बाबतीत प्रतिकूल फळ देतो असं मुळीच नाही. कित्येक वेळेला तो बौद्धिक स्तराबाबत किंवा काही काही वेळेला तर कलेबाबत सुद्धा, विशेषतः साहित्य कलेबाबत तो चांगली फळं देताना दिसून येतो. कर्केचा मंगळ कितीही प्रमाणात नीचेचा आपण मानला तरी तो कर्केचा मंगळ या दृष्टीने त्याची शक्ती ही काही विशिष्ट गोष्टींमध्ये विधायक रीतीने गुंतवू शकतो. हे असं प्रत्येक ग्रहाला लागू पडतं. त्यामुळे सगळ्यात पहिलं गृहीतक की ग्रह नीच राशीचा आहे म्हणजे तो प्रतिकूल फळच देईल, हे मुळीच नाही. आता आपण ह्याच्या दुसऱ्या विभागाकडे येऊ की मान्य आहे की ग्रह नीच राशीचा असल्यामुळे बलाच्या बाबतीत काही वेळेला तो कमजोर ठरतो. मग असं असताना आणि हे गृहीतक असताना की तो फलित सुद्धा प्रतिकूल देईल आणि काही फल प्रतिकूल मिळतातही, की नीचेचा ग्रह प्रतिकूल फळ देत नाही असं बिलकुल नाही, येस निश्चितपणे देतो. त्याला इतर काही तसे अ, ग्रहयोगही जुळून येत असतील तर निश्चितपणे नीच राशीतला ग्रह ढेपाळतो, त्याची प्रतिकूल फळं आढळून येतात. मग असं असताना तो जर बाल अवस्थेमध्ये असेल किंवा वृद्ध अवस्थेमध्ये असेल तर त्याची ही प्रतिकूल फळं कमी होतील का? ज्योतिषशास्त्र किंवा इतर कुठलंही शास्त्र शिकताना जर कुंडली पाहायचा अनुभव तोकडा असेल तर कुतर्क जो छळतो ना तो असा. आणि म्हणून योग्य तो मार्गदर्शक मिळणं किंवा सततच्या सरावाने कुंडल्यांमधनं अनुभव घेणं, ह्यापैकी एक काहीतरी व्यक्तीला करावं लागतं जेणेकरून अशा कुतर्कांचा त्रास व्यक्तीला होत नाही. शास्त्राचा अभ्यास जर नीट असेल तरी सुद्धा असे प्रश्न सॉल्व्ह होतात आपले आपणच. ग्रहांच्या अवस्था यावर आपल्या मालिकेमध्ये एका खंडात, बहुतेक खंड 3 मध्ये एक संपूर्ण प्रकरण आहे. खंड 4 मध्ये संपूर्ण प्रकरण आहे.
शास्त्रकारांनी ग्रहांच्या अवस्था ह्या 5 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. त्यातली बाल, वृद्ध वगैरे ही जी अवस्था आहे, ज्याला बालादी अवस्था म्हणतात, त्या अत्यंत मोघम आणि अत्यंत बेसिक लेवलच्या अवस्था आहेत. त्याच्या पुढे इतर अनेक अवस्था शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत आणि त्या उत्तरोत्तर अधिक अधिक सटीक आणि समर्पक होत जातात. माझं स्पष्ट मत असं आहे की इतर कुंडलीतली ग्रहस्थिती दुर्लक्ष करून केवळ बालादी अवस्था ग्रहाच्या लक्षात घ्यायच्या नसतात. ग्रहाची राशी स्थिती, नक्षत्र नवमांश स्थिती, ग्रहाचे इतर ग्रहांशी होणारे योग आणि वक्रीपणा, मार्गीपणा आणि इतर सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जे ग्रहाचं फलित बनतं, त्याला जोड म्हणून एक वेळ काही काही कॉन्टेक्स्टमध्ये ह्या अवस्था लक्षात घेतल्या जाऊ शकतात, पण त्या सिंग्युलरली आणि प्रॉमिनंटली लक्षात घ्याव्या इतक्या बालादी अवस्था महत्वाच्या नाहीत, जन्मकुंडलीतील ग्रहाच्या फलिताच्या दृष्टीने विशेष करून. त्यामुळे जर त्या तितक्या महत्वाच्या नाहीत, तर मग नीच राशीत ग्रह असताना त्याचं चांगलं फळ किंवा वाईट फळ, ही दोन्ही फळं जी काही असतील, ती तो ग्रह बाल किंवा वृद्ध अवस्थेत आहेत म्हणून कमी झाली असा निष्कर्ष निघत नाही. त्या ग्रहाची एकंदरीत स्थिती, त्या राशीतली स्थिती, ग्रहाची जी काही फलं ते दाखवत असेल, त्यामध्ये बाल, वृद्ध इत्यादी अवस्था फार मोठं मॉडिफिकेशन करत नाहीत, हे याचं उत्तर. ह्या विषयावर खूप काही बोलता येण्यासारखं आहे. शक्य झालं, माझ्याकडे वेळ कमी होता, अन्यथा एखादी कुंडली मांडून सुद्धा उदाहरण देता येणं याच्यावर शक्य होतं. पण मे बी नंतर ज्या वेळेला जमेल त्यावेळेला मी नक्कीच याच्यावर चर्चा करेन, उहापोह करेन. पण आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी ग्रहांच्या अवस्थेवर एक व्हिडिओ फार पूर्वी पण मी पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही परत जा आणि आवर्जून बघा. पण असे प्रश्न जे पडतात ते आवर्जून मला तुम्ही कळवा, जेणेकरून मला त्याच्यावर काही प्रकाश टाकता येईल आणि त्याने तुमचा पण फायदा होऊ शकतो. तर आय होप या व्हिडिओतनं तुम्हाला काही मिळालं असेल. 21 जून 2026 पासून नवमांश, फलित, मर्म आणि तंत्र या विषयावर सविस्तर भाग 1 चे वर्ग सुरू होत आहेत. ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी आवर्जून ऍडमिशन घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळा तपशील दिलेला आहे. अदरवाईज 9820530113 या नंबरवर फोन करून आपण सगळी चौकशी करू शकता. तेव्हा पुढील व्हिडिओपर्यंत नमस्कार, श्रीराम.